सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बाबा. कसं वाटतंय पॉडकास्ट मध्ये बसून? एकदम मस्त वाटतंय आणि खरंच थँक्यू की तुम्ही मला इथे बोलवलं, कारण की लोक मला बोलवण्यासाठी घाबरून जातात की अरे ह्याला कसं बोलवूया आपण, त्यासाठी. नाही कसं आहे की आता मी खूप वेळापासून कंटेंट फॉलो करतोय, मी बघतोय इंस्टाग्रामचा मला रील्स पण सजेस्ट होतात, पण बोललो ठीक आहे तुझ्या मी ही साईड बघितली, तू फनी व्हिडिओज करतोस, डबल मिनिंग जोक्स करतोस, ते आम्ही कंटेंट बघितले, पण मला असं वाटलं की पूर्ण जगाने तुझी ती बाजू बघितली. पण माझं असं मत होतं ह्या पॉडकास्ट पासून एक असा तुझा इमेज पोर्ट्रे करायची की बिहाइंड द कॅमेरा तू कसा आहेस ते मला या पॉडकास्ट मध्ये दाखवायचंय, आणि ते आपण नक्कीच पुढे पॉडकास्ट मध्ये कंटिन्यू करू. तर एक आम्ही बघितलं की तू खूप फनी माणूस आहेस, लोकांना तुझं नाव पण माहितीये कसं आहे, पण असे पण काही माझे ऑडियन्स आहे ज्यांना अजूनपर्यंत माहित नाही की ऍक्च्युअली मध्ये तू आहेस कोण, तर त्यांना तू एक इंट्रोड्यूस कर की ऍक्च्युअली मध्ये तू आहे कोण आणि कुठून बिलॉंग करतो. ऍक्च्युअल मध्ये माझं नाव अमर आहे, पण मी इन्स्टा लागले आयमी बॉय, आणि मी बिलॉंग करतो की हाय मी साताऱ्याचा. पण आता कसं सगळेच कॉलेज नंतर बाहेर कुठे ना कुठे पडतात, तसंही मी जॉब साठी मुंबईला आलो, म्हणजे इकडे नालासोपारा माहितीये, तिकडे त्या साईडला शिफ्ट झालो मी. आणि पब्लिकला तर माहितीये की माझं नाव काय आहे, कपाट जाव्या हे नाव पब्लिकने मला दिलंय, तर तेच नाव आता सगळीकडे व्हायरल आहे, त्यामुळे मला तर सगळे त्याच नावाने ओळखतात. तर मग ते तुझं नाव कसं पडलं, पब्लिकने ते नाव कसं काय दिलं तुला? म्हणजे आता स्टार्टिंगला जेव्हा मी इन्स्टाला आलो होतो, नवीन जेव्हा व्हिडिओ मी कॉन्टेंट चालू केला, तेव्हा मी नॉर्मल व्हिडिओ बनवायचो, आणि माझ्या घरामध्ये खूप कमी जागा होती, स्पेस कमी होता. मग माझी एक विंडो होती, त्या विंडो मध्ये मी कॅमेरा ठेवायचो आणि त्याचा तो कॅमेरा फोकस करायचा कपाटासमोर, मग मी व्हिडिओ तिथेच बनवायचो. आणि मग व्हिडिओ बनवता बनवता त्या कमेंट्स यायला लागल्या की कपाट जाऊया. मग त्याच्यामुळे मग मी पण त्या कॉन्टेंटला पकडलं आणि मग त्याच्यावरतीच रिलेटेड व्हिडिओ बनवायला लावलो. त्याच्यामुळे मग ते बनवता बनवता पूर्ण महाराष्ट्रात ते फेमस पण झालं, कपाट जाऊया. मग तेच कारण की एक समोरच्या सामान्य व्यक्तीला ते नाव घ्यायला जरा ऑकवर्ड वाटतं की हे नाव कसं घ्यायचं. खरं तर लोक मग कधी कधी बोलतात कपाट भाऊ बोलतात. तुझं हे पण नाव आहे, कपाट भाऊ पण नाव आहे. म्हणजे आता ज्या लोकांना पब्लिक मध्ये बोलायचं अरे कपाट भाऊ असं आवाज देतात, आणि पर्सनल मध्ये पण कपाट जावं. मग जसं तुझं हे नाव पडलं त्यानंतर मग तुझ्या घरचे रिएक्शन कशी, जे घरचे जे जवळचे लोक आहेत, जे घरचे असतील, फॅमिली असतील किंवा फ्रेंड्स असतील, काय त्यांची रिएक्शन कशी होती? खरं तर घरी पहिला माहितीच नव्हतं, अजूनही त्यांना एवढं काही माहिती नाही की काय, पण एवढं माहिती की हा रील बनवतो, डबल मिनिंगचा कॉन्टेंट करतो. स्टार्टिंगला घरच्यांचा खूप म्हणजे विरोध आला की अरे लोकांचे फोन येत आहेत, गावावरून फोन आले, इकडून फोन आले, मामा फोन करतो, हे फोन करतो. मग त्यांनी विरोध केला, पण त्यांना नंतर समजवलं मी की आता जर का हे केलं मी तर पुढे जाण्याचे चान्सेस पण आहेत, प्लस मला ह्यातून पैसे पण मिळत आहेत. तर आता मोठे मोठे ऍक्टर लोक करतात, ते फिल्म मध्ये काय काय रोल करतात, किंवा जे कॅरेक्टर दाखवतात ते कॅरेक्टर रिअल मध्ये नसतं, ते कॅरेक्टर एक वेगळं कॅरेक्टर असतं. आता एक सिरियल बघतो आपण, त्यामध्ये एखादी आई असते, मग ती जर ती मुलगी असते पण ती आईचा रोल करते, मग ती आई नाही बनत ना. तसंच एक मी कॅरेक्टर करतोय प्ले की पब्लिकला हसवण्यासाठी, आणि पब्लिक पण इम्प्रेस आहे त्यामध्ये. त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका की लोक आज नाव ठेवतात, उद्या नाव काढतील. आणि मग ते समजले त्यांनी पण, मग त्यांना पण कळायला लागलं की अरे बाहेर गेल्यानंतर लोक फोटो काढायला येतात, म्हणजे काहीतरी असेल तेव्हाच आपल्या पोराच्या सोबत फोटो काढतात. म्हणजे पहिला आपण आयुष्यात कोणती पण गोष्ट चालू करतो तेव्हा आपली ते नातेवाईकच असतात, आणि तू म्हणजे तुझ्या घरच्यांकडे पण ते आले होते की म्हणजे ह्याला हे थांबवा, पण तू टॅकल केलंस त्या गोष्टींना. आता तू एवढा पुढे आलायस त्या गोष्टींमध्ये, तुझं नाव आहे, पूर्ण महाराष्ट्रभर तुझं नाव ओळखतात, तर मग आता त्या काय बोलतात रिलेटिव्हची तुझी रिएक्शन कशी असते, किंवा त्यांचं आता काय बोलतात? बरं आता ते कसं, आता एखाद्या गोष्टीसाठी आपण एखाद्याच्या मागे लागतो, मग काही वेळानंतर कंटाळून जातो, मग तसेच ते माझ्या घरच्यांच्या मागे माझ्या मागे लागले, आणि आता तर ते स्टॉपच झाले बोलायचं, कारण की काही लोकांना हे सुद्धा समजले की ह्याला यातून इन्कम भेटते, मग त्यामुळे लोक बोलतच नाही. आणि पहिली गोष्ट माझ्या आई वडिलांनीच त्यांना सांगितलं एकदा की तो करतो त्याचं नाव खराब होईल, तुम्ही ह्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, कारण की म्हणजे ज्याची त्याची लाईफ आहे, त्याला आम्ही त्याची प्रायव्हसी दिलेली आहे, त्याला जे करायचं ते करू द्या, त्यामुळे आम्ही काय बोलत नाही, तुम्ही काय बोलू नका. मग आता सगळे शांत असतात, आणि फ्रेंड लोक तर पहिल्यापासून सपोर्टिव्ह आहे की ते बोलतात की तू काहीही कर, तू जे करतो ते फन मध्ये करतो, आणि आम्हाला तर ते आवडतं. त्यामुळे ते लोक सपोर्टिव्ह आहेतच.